Hello dear students, good morning all of you. Welcome to Chatty Coaching Classes. आपण तुमचा इयत्ता 9वीचा वास्तव संख्या हा धडा पाहत आहे. पहा, या पाठामध्ये आपण करणी म्हणजे काय ते पाहिले. करणींची कोटी, कर्णस्थ, करणी चिन्ह म्हणजे काय हा भाग आपण पाहिला. करणी संख्या ओळखायच्या कशा तेही आपण पाहिले. कोणत्या जोड्या करणी या सजातीय आहेत. सजातीय करणी म्हणजे काय हे देखील आपण पाहिले. सजातीय करणी म्हणजे काय, तर ज्या करणींच्या कोटी आणि करणीस्थ हे समान असतील अशा प्रकारच्या करणीला आपण सजातीय करणी असे म्हणतो. करणींना सोपे रूप आपण दिले, जसे की आपण पदावल्या सोडवत होतो मागील वर्गांमध्ये, त्यांना सोपे रूप देत होतो, तसे करणींचे सोपे रूप आपण पाहिले आहे. करणींच्या संख्यांमधील लहान मोठेपणा, त्यांच्यातील तुलना ही च्यापेक्षा मोठी, च्यापेक्षा लहान किंवा च्या बरोबर या 3 चिन्हांचा वापर करून त्यांच्यातील लहान मोठेपणा कसा ठरवायचा हे देखील आपण आज पाहिले आहे. आता गुणाकार आणि भागाकार त्यांना सोपे रूप कसे द्यायचे, त्यांच्यावर केल्या जाणाऱ्या गणितीय क्रिया कोणकोणत्या आहेत, तर गुणाकार, भागाकार, बेरीज आणि वजाबाकी या 4 गणितीय क्रिया करणींवर कशा पद्धतीने केले जातात हे आपण पाहिले. आणि त्यानंतर त्यांच्या छेदाचे परिमेयीकरण कसे केले जाते हे देखील आपण पाहिले. आज आपण सराव संच 2.3 लक्षात घ्या वास्तव संख्येमधील सराव संच 2.3 शिकायला सुरुवात करणार आहोत. मी तुम्हाला पहिल्याच लेक्चरमध्ये सांगितलं होतं की गणित हा विषय अतिशय इंटरेस्टिंग आहे. तुम्ही प्रत्येक लेक्चरमध्ये नवीन शिकणार आहात. खूप इंटरेस्टिंग भाग आहेत. जरासं माइंड यूज करून काळजीपूर्वक अभ्यास केला तर हा विषय तुम्हाला पैकीच्या पैकी गुण मिळवून देऊ शकतो. आपण सराव संच 2.3कडे वळूया. प्रश्न पहिला आहे, पुढील करणींच्या कोटी सांगा. पहा, स्टार्टिंगपासून सुरुवात करूया. करणी म्हणजे काय, तर ए ही कोणतीही वास्तव संख्या असेल तर एचा एनवा टर्म जर एक्स ही संख्या असेल आणि एक्स ही जर अपरिमेय संख्या असेल तर एक्सला आपण करणी किंवा अपरिमेय मूळ असे म्हणत होतो. आता इथे या चिन्हाला करणी चिन्ह असे म्हटले जाते. ह्या एला करणीस्थ तर ह्या एनला करणीची कोटी असे म्हटले जाते. म्हणजेच आपल्याला आत्ता एन किती आहे हे सांगायचे आहे. लक्षात घ्या, पुन्हा एकदा सांगते, या चिन्हाला करणी चिन्ह असे म्हटले जाते. या एला करणीस्थ असे म्हणले जाते तर या एनला या करणीची कोटी असे म्हणले जाते. आणि या प्रश्नामध्ये आपल्याला करणीची कोटी म्हणजेच एनची किंमत किती आहे हेच सांगायचे आहे. पहा, मी फळ्यावर त्यातील उपप्रश्न लिहिते आहे, आपण ते सोडवणार आहोत. पहिला प्रश्न आहे, तुम्ही वहीमध्ये माझ्यासोबत प्रश्न लिहून घ्या, म्हणजे हा सराव संच तुमचा माझ्यासोबतच सोडवून होईल. पहा, पहिल्या प्रश्नामध्ये एकूण 5 उपप्रश्न आहेत. सर्व प्रश्न मी तुम्हाला सोडवून देणार आहे. फक्त तुम्हाला ते तुमच्या वहीमध्ये व्यवस्थित लिहून घ्यायचे आहेत. पहा, काय करायचं आहे, करणींची कोटी सांगायची आहे. म्हणजेच हा एन किती असणार आहे तो आपल्याला सांगायचा आहे. इथे तुम्ही सांगू शकता, पहिल्या प्रश्नामध्ये कोटी किती आहे पहा बाळांनो, कोटी आहे 3, कारण वर्गमुळात 7 आणि एनच्या जागेवर कोटी आहे 3. पहा, दुसरा प्रश्न आहे, इथे 5 एन नाही आहे, 5 ही वेगळी संख्या आहे. पहा, जेव्हा आपण करणी चिन्ह लिहितो तेव्हा एन हा इथे लिहिला जातो. 5 ही संख्या त्याच्या बाहेर आहे. त्यामुळे तुम्ही खूप वेळा गोंधळ हाच करता की 5 ही कोटी लिहून टाकता. तर बाळांनो, असं नाही आहे. 5 ही वेगळी संख्या आहे. हा तुम्हाला जो त्रिकोणाचा शेप दिसतो आहे, शंकू कोणाचा जो शेप दिसतोय, तिथे जो एन असतो तो एन म्हणजे त्याची कोटी असणार आहे. ही त्याची कोटी नाही आहे. 5 ही पूर्णपणे वेगळी संख्या आहे. मग या संख्येची कोटी किती,
काहीच नाही आहे म्हणजे काय असणार आहे, तर 2 असणार आहे. 2 का, तर आपण 2 कोटी असणाऱ्या संख्या शिकतो आहोत. 2 कोटी असणाऱ्या करणी आपण यावर्षी शिकणार आहोत. का हे तुम्हाला ऑलरेडी पुस्तकामध्ये दिलं आहे. मी खूप वेळा पुन्हा रिपीट केलं आहे की आपण 2 कोटी असणाऱ्या करणी शिकतो आहोत, ज्यांना करणीचा वर्ग किंवा वर्गकरणी असे आपण म्हणतो. मग याची कोटी किती असेल पहा, तर कोटी याची असेल 2. त्यानंतर पुढचं गणित आपण पाहतोय. प्रश्न 1 मधला तिसरा उपप्रश्न आहे 4 वर्गमुळात 10. इथे पहा, हे अशा पद्धतीने आहे. इथे तुम्ही पाहू शकता याची कोटी किती आहे बाळांनो, याची कोटी 4 इतकी आहे. त्यानंतरचा प्रश्न पहा, वर्गमुळात 39. इथे काहीच कोटी दिली नाही आहे म्हणजे कोटी किती असणार आहे, कोटी 2 असणार आहे. कारण आपण 2 कोटी असणाऱ्या करणी पाहत आहोत. आणि इथे कोटी किती असणार आहे, शेवटचा प्रश्न आहे 5वा, कोटी असणार आहे 3. पहा, आपण पहिला प्रश्न सोडवला आहे. इथे कोटी 3 आहे कारण एनची किंमत इथे 3 इतकी आहे. इथे कोटी 2 आहे. 5 इतकी कोटी लिहायची नाही आहे कारण 5 ही संख्या वर्गमुळाच्या चिन्हाच्या बाहेर आहे, म्हणून एनची किंमत 2 इतकी लिहिली. 2 का लिहिली, तर आपण 2 कोटी असणाऱ्या करणी शिकतो आहोत. ठीक आहे. त्यानंतर 4 आहे इथे कोटी, कारण एनची किंमत 4 इतकी आहे. इथे कोटी काहीच नाही आहे म्हणजे किती असणार आहे, 2. आणि इथे शेवटचा प्रश्न पहा, कोटी आहे 3. अशा प्रकारे आपण करणींच्या कोटी लिहिल्या आहेत. हा सराव संच 2.3 मधील तुमचा पहिला प्रश्न होता. अतिशय सोपा प्रश्न आहे. 1 मार्कासाठी किंवा MCQ साठी विचारला जातो की तिथे आपल्याला करणीची कोटी सांगायची असते. पहा, सराव संच 2.3 मधील दुसरा प्रश्न आपण पाहतो आहोत. प्रश्न 2 काय आहे, पुढीलपैकी कोणत्या संख्या करणी आहेत. संख्या करणी आहे असे आपण केव्हा म्हणू शकतो, जेव्हा a चा n वा घात हा n असेल आणि x ही अपरिमेय संख्या असेल, तेव्हा आपण x ही करणी आहे असे म्हणू शकतो. आणि इथे आपल्याला कोणत्या संख्या करणी आहेत हे ओळखायचे आहे. पहा, प्रश्न दुसऱ्यामधले 3 उपप्रश्न मी फळ्यावर लिहिले आहेत. 3 वर्गमुळात 51 ही संख्या करणी आहे की नाही हे आपण शोधणार आहोत. पहा, ही संख्या करणी आहे कारण काय, तर 51 ही धनपरिमेय संख्या आहे. 3 हे n आहे, तर 3 वर्गमुळात 51 ही संख्या अपरिमेय संख्या आहे. आणि आपल्याला हेच हवे आहे की x ही संख्या जर अपरिमेय असेल तर त्या संख्येला आपण करणी किंवा अपरिमेय मूळ असे म्हणतो. दुसरी संख्या पहा, ही संख्या करणी नाही कारण काय, पहा 16 म्हणजेच आपण कसे लिहू शकतो, हे 4 वर्गमुळात 16 म्हणजेच 16 16 म्हणजेच काय, तर 2चा चौथा घात म्हणजेच 2 किती आहे, 4 इतका आहे. n किती आहे, 4 इतका आहे. आणि 1/4. आता 2 ही संख्या अपरिमेय संख्या आहे का, तर नाही. 2 ही संख्या अपरिमेय संख्या नाही आहे बाळांनो. जर ही संख्या अपरिमेय संख्या नाही आहे तर आपण तिला करणी असे म्हणू शकतो का, नाही म्हणू शकत. म्हणून दुसरी संख्या करणी नाही. तिसऱ्या संख्येकडे आपण वळूया. वर्गमुळात 5 वर्गमुळात 81 ही संख्या आपण पाहूया. बघा, ही संख्या करणी आहे का आहे बाळांनो, करणी ही संख्या, कारण आपण काय म्हणतो आहोत की a ही कोणतीही वास्तव संख्या आहे आणि a चा n वा घात जर x ही अपरिमेय संख्या असेल. पहा, म्हणजे इथे 81 कोणती संख्या आहे, तर धनपरिमेय संख्या आहे. बरोबर आहे, धनपरिमेय संख्या आहे. आणि 5 वर्गमुळात 81 ही संख्या काय आहे, तर अपरिमेय संख्या आहे. ठीक आहे, कसली संख्या आहे, अपरिमेय संख्या आहे. म्हणून ही संख्या करणी आहे. अशा पद्धतीने
सराव संच 2.3 मधील दुसरा प्रश्न आपण सोडवला. करणी आहे कसे ओळखायचे पहा. हे आपण कशा पद्धतीने लिहितो. x ही संख्या जर अपरिमेय असेल आणि a ही संख्या असेल म्हणजे जो कर्णिस्थ असेल ती संख्या धनपरिमेय संख्या असेल आणि जी काही कर्णी असेल म्हणजे x ची किंमत असेल ही अपरिमेय संख्या असेल तर ती संख्या कर्णी आहे असं म्हणतो. आणि जर त्या कंडिशन तिथे सॅटिस्फाय होत नसतील तर ती संख्या कर्णी नाही. पहा, आज आपण सराव संच 2.3 मधील प्रश्न पहिला व प्रश्न दुसरा पाहिला. उरलेला भाग आपण पुढील लेक्चरमध्ये पाहणार आहोत. व्यवस्थित अभ्यास करा. काळजी घ्या. स्टे होम, स्टे सेफ. थँक्यू.